चापाडी बी. एलपी आउट आहे. गोलंदाज आहे तो राकेश. स्ट्राईकला आहे तो किशोर. आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सुनील. पहिला फेस करेल तो किशोर. पहिला चेंडू हलकीसी कट. मिस फिल्डिंग. कॅच ड्रॉप आणि दोन धावा पूर्ण. बघू आता राकेशचा दुसरा चेंडू. बैट के नीचे गेंद ऑफ साइडला. एकदा पूर्ण. दुसरी भी धाव पूर्ण. दोन चेंडू आणि 4 धावा झालेल्या आहेत या चापाडी या बी संघाच्या. कामगारला इंटरव्ह्यू द्या. बोल ना. आना पडतीला जायचं. आणि खणखणीचा असा चौकार. किशोरच्या बॅटमधून खणखणीत चौकार. कामगार एंटी फ्री. प्रवेश फी जमा करे. हॅलो. हा मग ते सांगितलं ना. सोमेगाव काय गेलते का नाही. अरे बिसले रे आणा ना. जाग्या उभा बिसले रे आणायला सांगत होतो ना. काय एक ना एक रे. काय बोलतोय. वडापाव. अरे आता आलं वांढरानं वडापाव. त्या मायचं कॉलेज मधून आलं ना. कोण येते. हा मग आपल्याला आणा. त्या कॉलेजवाल्यांना देऊ नका. किती आम्ही 3 जण आहेत. हा त्याला ऑर्डर नाही का दिली. हा तेच. निर्धाव असा चेंडू. सुनीलला काही बॉल समजला नाही. निर्धाव असा चेंडू. अंपर धरून 3. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. समजावला सांगा ना. बिसलेरच बॉक्स दे. स्टेट ड्राईव्ह. खणखणीचा असा चौकार सुनीलच्या बॅटमधून. एक षटकानंतर चाचडी या बी संघाची स्कोर झालेला आहे तो 13. कश्मीरी ऍपल्स दीदी एकदम फ्रेश.
Over 200 fruits and vegetables delivered fresh to your home. फ्रेट आहे. फ्रीट असून म्हणून विकेट बाद नाही. गोलंदाज तो महेश. चालू झाल्यात ना. या ना कोलसा लावून. निर्धाव असा चेंडू. आदिवासी वाटलं पाहिजेत ना. सुनीलला काही बॉल समजला नाही. वाडी म्हणजे आमची भाषा बोला. हॅलो हॅलो. एक तर कातकरी बोला, नाही तर आमची बोला, नाही तर लायकरांची बोला. फुल टॉस चेंडू. एकच धाव. ठेव ठेव. हा बस बस. हा हा आहे ना स्कोर आहे. हो चालतं. हा निर्धाव चेंडू. हा राहू दे राहू दे. हा नाही येत. चालेल हा पाठव द्या. हो राहू दे राहू दे राहू दे. सर्वात मारेला फटका आणि झेल बाद. पहिला धक्का लागत असतो किशोरच्या रूपामध्ये चापडी या बी संघाला. दुसऱ्या षटका शेवटचा चेंडू. डीजे बाय मोठी पिन जायचे ना. काय आमचा मंडपवाला बेकार झाला. किशोरची जागा भरून जातो तो मनोज. बघू आता मनोज काय करतो आपल्या संघासाठी. आणि हलकासा लेफ्ट साइड टाळलेला चेंडू. एक बाउन्स. 4 धावा. षटक संपलेला आहे. 2 षटकानंतर चापाडी या बी संघाचा स्कोर झालेला आहे तो 24. तिसरा षटक घेऊन देतो राकेश. डॉट चेंडू. तिसरा षटकाचा दुसरा चेंडू. मारा करेल तो सुनील. फायर कॉल लाईन. एक धाव पूर्ण.
एकच धावा समाधान मानलाय तो सुनील या संघ सुनीलने. हवेत बॉल आणि कॅच ड्रॉप. 2 धावा पूर्ण. तीन धावा पूर्ण. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत त्या. पुन्हा चेंडू हवेमध्ये आणि फिल्डर खाली आणि कॅच ड्रॉप. चुका चुका चुका. गचाळ अशी फिल्डिंग होत आहे ती सांबारिया संघाकडून. आणि हलकासा कट लागून चौकार. तुझ्या षटकातला शेवटचा चेंडू. गुडघा टेक. 1 धाव पूर्ण. षटक संपलेला आहे. पाणी ड्रिंक समय. बघू आता प्रवीणचा पहिला चेंडू. मारा करेल तो सुनील. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय तो. 6 धावांसाठी षटकार. खणखणीत षटकार सुनीलच्या बॅट मधून. बघू आता दुसरा चेंडू. फुल टच चेंडू. फुल टचला माफी नाही. बॅक टू बॅक 2 षटकार. गडी तापला आता उन्हामध्ये.
हॅट्रिकची षटकार होईल का? हैट्रिक मिस। माय आउट हो गया सुनील। बॉलर का कमबैक। सुनीलची जागा भरून घेत आहे तो बाळा। बघू आता बाळा आपल्या टीमसाठी काय करेल। सुनील तर आपल्या टीमासाठी भरपूर रन मारलेले आहेत ते सुनीलने। स्ट्राईकला तो बाळा। फलटा चेंडू झेलबाद। बाळा जागा भरून घेत आहे तो रोहित। तोच प्रवीण 2ला 2 षटकार मारल्या खाल्ले ते आणि तेच 2 बॉल 2 विकेट। काय कमबॅक गोलंदाज। हलकाशी कट लागून कीपरच्या डोक्यावरनं चौकार। चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू। स्कोर झालाय तो 51 चपाडिया बी संघाचा। ऑफ साइडला कटावलेला चेंडू 1 धाव पूर्ण। दुसरे धाव पूर्ण। षटक संपलेला आहे चौथा। 4 षटकानंतर स्कोर झालेला आहे त्या चपाडिया बी संघाचा 54 53 सॉरी 53। शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक। गोलंदाज तो आर्यन 5वा षटक घेऊन येतो तो सांबारिया संघाकडून। आर्यन स्पिनर है निर्धाव चेंडू मनोजला काय बॉल समजला नाही। लेग साइड चेंडू हवेत चेंडू आणि कॅच ड्रॉप। 2 धाव पूर्ण।
सप्लाय हॅलो हा हा पाठवतो आता चापेवाडी गेलतो सप्लाय शॉट चौकार खणखणीत फोन कवडे येत आहेत शेवटचे 2 चेंडू हवेत चेंडू आणि किपरने सरळ कॅच हातामध्ये शेवटचा चेंडू असेल 5व्या षटकामधला का टच विन करू ना करतो स्ट्राईकला जात आहे तो दीपक षटक संपलेला आहे चापाडिया बी संघाची स्कोर झालेला आहे तो 61 तसेच सांबारिया संघाला जिंकण्यासाठी 62 रनाची जरूरत कंपल्सरी चेसिंग राहील आजच्या दिवसातील दुसरा सामना एका साईडने सांबारी त्यांना फाईट करतोय चापेवाडी बया संघ कमांडीरे बस 61 धावा काढल्यात आणि 62 धावांचं आव्हान ठेवलं तर सांबार या संघापुढे तिसऱ्या सामन्याचं टच इन होत आहे आणि कासगाव
वाडी बी या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि कुऱ्हाडपाडा या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. आजच्या दिवसातील दुसरा सामना बघूया. संभाजी संघाकडून दोन्ही सलामीवीर जात असताना राकेश बगाद आणि त्याच्या जोडीला पप्प्या. अंपायरचा ग्रीन सिग्नल, सामना ऑन. आणि सुनील यांचा पहिला चेंडू पप्प्यासाठी. चेंडू मात्र कुठेतरी व्हाईट बॉल आणि अवांतर धाव्याने सांबार या संघाचा श्री गणेश होतोय. बघूया सुनील यांचा पुढील चेंडू मारा करतील ते पप्प्या. सुनील यांचा पुढील चेंडू. आता बॉल हाफ पिच चेंडू आणि चेंडूला मात्र फाईन लेग मध्ये भिरकावला आणि चेंडू जातो तो बघता बघता 4 धावा. पप्प्या यांच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका आणि सांबार या संघाची धाव संख्या झालेली आहे ती 5 धावा. बघूया सुनील कशा प्रकारे कमबॅक करतोय. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा कुठेतरी बॉलर दिशा भरकटत असताना चेंडू जातोय तो वाईट. सुनील यांना कुठेतरी चेंडूचा टप्पा समजत गोलंदाजी करताना चेंडूवरती नियंत्रण ठेवता येत नाही आणि वारंवार वाईट चेंडू टाकतोय तो सुनील. आत्ताचा बॉल हलक्याशा हाताने कट, अतिशय सुरक्षित रक्षण. बॅटची कडा आणि मागे एक सोपा झेल टिकत असताना तापेवाडी संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक किशोर आणि सांबार या संघाला पहिला झटका बसतोय तो 6 या धावसंख्येवरती. हलक्याशा हाताने कटवायचा होता परंतु बॅटची टॉप जाणं चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाकडे आणि पहिला झटका बसतोय तो सांबार या संघाला 6 या धावसंख्येवरती. सांबारी संघाचा न्यू बॅट्समॅन एंटर होत असताना बघूया सुनील यांचा पुढील चेंडू मारा करतील ते प्रवीण. हाफ पिच बॉल आणि चेंडू 1 बाउन्स. P1च्या पहिल्या षटकामधील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू आणि मोठा झटका बसतोय तो सांबारी या संघाला.
सुनील यांचा पुढील चेंडू आत्ताचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू बॅट्समॅनला कुठल्याही प्रकारचा चेंडूचा टप्पा समजत नाही आणि चेंडू जातो तो निर्धाव अजूनही P1च्या षटकातील शेवटचा चेंडू असेल धावसंख्या मात्र स्थिरावले धावसंख्या आहे ती 6 धावा 2 बाद 6 आत्ताचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख टप्प्यावरती टाकलेला चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय तो षटक समाप्तीचा एका ओव्हरच्या समाप्तीनंतर सांबारी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा 2 बाद 6 डीजे P1चं दुसरं षटक घेऊन येत असताना मनोज बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो मनोज सामना करतील तो सलामीवीर राकेश त्याचा बॉल अतिशय सुरेख टप्प्यावरती टाकलेला चेंडू बॅट्समॅनला कुठल्याही प्रकारचा चेंडूचा टप्पा समजत नाही आणि चेंडू जातो तो निर्धाव मनोज यांचा पहिलाच चेंडू अतिशय सुरेख चेंडू बघूया मनोज यांचा पुढील चेंडू मारा करतील ते राकेश आत्ताचा बॉल अतिशय सुरेख प्रकारचा फटका आणि चेंडू जातो तो 1 बाउन्स चौकार या 4 धावांच्या मदतीने फलक जाऊन पोहोचले ते सांबारी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा 2 बाद 10 ज्या कोणत्याही प्रेक्षकाने बाईक पार्किंग रडार मध्ये आणि चेंडूला भिरकावून दिले 1 बाउन्स 4 धावा या 4 धावांच्या मदतीने सांबारी या संघाची धावसंख्या झपाट्याने वाढत आहे धावफलक धावून पोहोचले तर 14 या धावसंख्येवरती तर मात्र कुठेतरी सांबारी संघ सुद्धा सांगतोय आम्ही सुद्धा कुठेतरी कमी नाही मागची जी टुर्नामेंट झाली होती त्या टुर्नामेंटचा चॅम्पियन संघ सांबारी तोच दहशत आणि तोच दरारा घेऊन उतरलाय तो या सुद्धा टुर्नामेंटला बघूया मनोजचा बॉल आणि बॉलला भिरकावलाय आणि एक धाव पूर्ण आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्नात तिसरी धाव सुद्धा पूर्ण अतिशय सुरेख रनिंग करतायत सांबारी या संघाचे दोन्ही फलंदाज तर मात्र कुठेतरी धावांचा वेग झपाट्याने वाढत असताना 17 धावा P1च्या दुसऱ्या षटकातील शेवटचे दोन्ही चेंडू आत्ताचा बॉल मागे वळवायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही आणि चेंडू जातो तो निर्धाव बॉलर सुद्धा कुठेतरी कमबॅक करत असताना मनोज आत्ताचा बॉल भिरकावायचा होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आणि एक सोपा जेल ड्रॉपचं रूपांतर 2 धावांमध्ये षटक समाप्त P1चं दुसरं षटक सुद्धा संपलाय
या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. P1चं पहिलं षटक हाताळलं होतं तोच सुनील. पुन्हा एकदा त्याचा बॉल आणि मिस्टाईम स्ट्रोक आणि एक सोपा झेल आणि झेल स्वीकारतोय आणि मोठा झटका बसतोय तो सांबारी या संघाला राकेश यांच्या स्वरूपात. तर मात्र कुठेतरी सांबारी संघ अडचणीत सापडलाय. राकेश यांची जागा भरून काढेल तो महेश. सतरा चेंडू आणि 43 धावांची गरज सांबारी या संघाला सामना जिंकण्यासाठी. पहिल्या दिवसातील दुसरा सामना. सुनील यांचा त्याचा बॉल हलक्याशा हाताने कटावायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाही आणि चेंडू जातो तो निर्धाव. मात्र समीकरण कुठेतरी मोठं होत आहे ते सांबार या संघासाठी. त्याचा बॉल स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि चेंडूला हलक्याशा हाताने कटावला. एक धाव पूर्ण. एकच धावेवर दोन्ही सांबार या संघाचे फलंदाज. धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. अजून एक 15 चेंडू आणि 42 धावांची गरज. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा ऑफसाइडला कटावलाय. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि थोडीशी मिसफील्ड बॅकअप नसल्यामुळे अजून एक सिंगल ऍड होईल आणि बघता बघता या 3 धावा. या 3 धावेच्या मदतीने सांबारी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. 3 बाद 23. अजूनही तिसऱ्या षटकातील दोन्ही चेंडूंचा खेळ बाकी असेल. त्याचा बॉल परंतु कुठेतरी अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि चेंडू जातोय तो वाईट आणि 1 बाउन्सचा कॉल असेल तो बॉलरला. तर कुठेतरी एक अवांतर धाव येते ती सांबारी या संघासाठी. अजूनही 14 चेंडू आणि 38 धावांची गरज. त्याचा बॉल पुन्हा एकदा ऑलकॉर पद्धतीचा चेंडू. कुठेतरी ऑफसाइडला चेंडूला खेळायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाही आणि चेंडू जातोय तो निर्धाव. समीकरण कुठेतरी जड होत असताना सांबार या संघासाठी
13 चेंडू आणि 38 धावांची गरज. आत्ताचा बॉल अतिशय सुरेख फटका गॅप मध्ये खेळलाय. न बघता बघता चेंडू जात आहे तो सीमा पार. महेश यांच्या बॅट मधून येणारा संघर्षमय चौकार. ड्रिंक्स ब्रेक. चला पाणी घेऊन जायचंय. गरज. सांबार या संघाला सामना जिंकण्यासाठी. बघूया त्याचा बॉल कुठेतरी दिशा भरकटत असताना चेंडू जातो तो व्हाईट बॉल. एक अवांतर धाव सांबार या संघासाठी. आत्ताचा बॉल कुठेतरी अतिशय सुरेख टप्प्यावरती टाकलेला चेंडू. बॅट्समॅनला चेंडूचा टप्पा समजत नाही ना लेग बाईस. एक धाव ऍड होईल ती सांबार या संघाच्या स्कोरबोर्ड वरती. एका धावेच्या मदतीने सांबार या संघाची धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. अजूनही 11 चेंडू आणि 32 धावांची गरज. कुठेतरी या षटकामध्ये 2 किंवा 3 मोठे फटके येणे सांबार या संघासाठी खूप गरजेचे आहेत. तेव्हाच सामना रफ अँड टफ होईल. बघूया आत्ताचा बॉल मागे खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही आणि चेंडू जातोय तो निर्धाव. दहा बॉल आणि 32 धावांची गरज. आत्ताचा बॉल मोठा फटका खेळायचा होता परंतु मिस टाइम स्ट्रोक आणि एक सोपा झेल स्वीकारचा आणि मोठा झटका बसतो तो सांबार या संघाला. 30 या धावसंख्येवरती अजूनही 9 चेंडू आणि 32 धावांची गरज. न्यू बॅट्समॅन एंटर होत असताना हिरामन. या षटकामध्ये जर 2 मोठे फटके आले तर पुनरागमन करेल तो सांबार या संघ. आत्ताचा बॉल उत्कृष्ट फटका ऑफसाइडला टोलवला. 1 धाव पूर्ण. बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. दोन्ही धावीवर समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 32 या धावसंख्येवरती.
अजूनही 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. हाताचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम फटकानं सोपा झेल स्वीकारत असताना सुनील सांबारी संघ कुठेतरी बॅकफूट वरती ढकललाय तो पूर्णपणे. 7 बॉल 30 धावा. हा चेंडू वरती एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी सांबारी संघ कमबॅक करेल. बाळा यांचा शेवटचा चेंडू सामना करतील ते आर्यन. आत्ताचा बॉल अतिशय सुरेख फटका. 1 धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न त्याने बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अंपायरचा सिग्नल येतोय तो षटक समाप्तीचा. 4 षटक समाप्तीनंतर सांबार या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी सांबार या संघाला. शेवटचा षटक घेऊन येत असेल तो किशोर. हाफ पिच बॉल आणि हलक्याशा हाताने कटावलाय न रन आउट. कुठेतरी सांबारी संघ सामना सोडतोय की काय. दत्ता आउट. दत्ता यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत तो कमलाकर. बघूया पुढील चेंडू. त्याचा बॉल अतिशय सुरेख फटका आणि चेंडूला फेकून दिलाय 2 टप्प्यावरती चौकार. अतिशय सुरेख बॅटिंग करतोय तो आर्यन भगत. कासगाव बॉस संघ आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. नेक्स्ट मॅच आणि कुराडपाडा संघ आपण सुद्धा यायचंय. नेता कुठलाही टाइमपास होता कामा नये. टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. आत्ताचा बॉल आणि विकेट. अतिशय सुरेख चेंडू. चेंडूवरती मात्र बोट फिरवली होती आणि चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू. बॅट्समॅनला कुठल्याही प्रकारचा चेंडूचा टप्पा समजला नाही आणि चेंडू विकेट. मात्र सामना कुठेतरी जड झालाय. बघूया 3 चेंडू आणि 24 धावांची गरज. आत्ताचा बॉल फुलरलेंचा चेंडू हलक्याशा हाताने कटावला आणि एकच धावेवर समाधान मानता येते दोन्ही फलंदाज. तर मात्र पूर्णपणे सामना एका साईडला दुखत असताना चापेवाडी या संघाच्या बाजूने. त्याचा बॉल पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. बॅट्समॅनला कुठल्याही प्रकारचा चेंडूचा टप्पा समजत नाही आणि चेंडू जाते तो निर्धाव. त्याचा बॉल पुन्हा एकदा हलक्याशा हाताने कटवलाय आणि सामना जिंकतोय चापेवाडी बी हा संघ.
चिखलवाडीचा रवी हिरवे कुठे असतील त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. रवी हिरवे सर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो सुनील. रुपेश पाटील कुठे असतील त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. सुनील मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो.